पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज आमदार रोहित पवार यांनी धावती भेट दिलेली आहे। विविध प्रश्न आणि तक्रारीच्या संदर्भामध्ये आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची भेट घेत विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे। जवळपास 1 तास ही चर्चा चाललेली असल्याचं समजलं जातं आणि या चर्चेमध्ये खरंच मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेच्या संदर्भामधल्या पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का आणि विविध प्रश्न सुटतील का रोहित पवारांच्या या भेटीच्या निमित्ताने। महानगरपालिकेमध्ये जिथं कचरा व्यवस्थापनाचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे तिथं याच कंपन्या आहेत। एक WTP नावाची अजून एक कुठेतरी कुलकर्णीच्या मालकाची तिथं कंपनी असं आम्हाला कळालेलं आहे। त्यांना तिथं सातत्याने काम मिळतं आणि दुर्दैव असं की तिथं काम नीट केलं जात नाही। आता आपली जी पवित्र नदी आहे इंद्रायणी, त्याच्यामध्ये लिचितचं पाणी डायरेक्ट सोडलं जातं प्रोसेस न करता, पण तो कॉन्ट्रॅक्टर आम्ही प्रोसेस करतो या अनुषंगाने इथल्या तिजोरीकडनं पैसे काढतो। मग या लोकांना जर वरदास्त कोणाचा असेल, या अधिकाऱ्यांना वरदास्त कोणाचा असेल तर इथल्या भाजपच्या प्रमुख नेत्याचा आहे आणि या महानगरपालिकेमध्ये कोणाचं मोठ्या प्रमाणात चालतं तर महेश लांडगेचं चालतं। त्यामुळे महेश लांडगेंचा यांना वरदास्त असं सरळ सरळ तिथं असलेल्या लोकांचं त्याच्यामध्ये मत आहे। लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही घाबरतो, इथं दहशत आहे, आमची घरं पाडली जातात, आम्हाला बराच त्रास त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं केला जातो, म्हणून आम्हाला बोलता येत नाही, पण आम्ही बोलू शकतो, आम्ही बोलणार आहोत। त्याच्याबरोबर तुम्हाला माहित असेल की इथं जो कचरा पडला होता ते काढायला 4 मशीन होत्या, पण काही महिन्यांपूर्वी जेव्हा इथं एक कुदळवाडीमध्ये जी कारवाई केली 100 मशीन आल्या होत्या। घरं तोडली, कंपन्या तोडल्या, दुकानं तोडली, 100 मशीन एका रात्रीत सगळं साफ केलं। आणि मग इथं साफ करायला 4 मशीन। दुर्दैवाचं सगळ्यात श्रीमंत असणारी महानगरपालिका आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणतो आणि तिथं TMT बार कापायची मशीन इथं नाहीये, ती आहे पुण्याला, ती आणायला 36 तास गेले। ती जर आधी आली असती तर कदाचित काही लोकांचा जीव सुद्धा वाचला असता। त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी इथं केल्या जातात ते फार दुर्दैव आहे। आता अल्लाट नावाचा जो महाशय, अल्लाट नावाच्या महाशयाने एक डिग्री कोर्स केला, त्याला डिग्री सुद्धा मिळाली। आता ती डिग्री त्याने पुण्याच्या वाघोली इथं स्थित असणाऱ्या एका कॉलेजमधून केली। आता याच्यात त्याने बाहेरून कोर्स केला का तर नाही, बाहेरून कोर्स करणारं इंजिनिअरिंगचं कॉलेज वाडिया होतं, 2009ला त्यांनी तिथं ते कोर्स बंद केलेला आहे। त्यामुळे युनिव्हर्सिटी लॉच्या अंतर्गत 75% प्रेझेंटी प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे। पण हा अल्लाट नावाचा या विभागाचा जो अधिकारी या महानगरपालिकेमध्ये काम करणारा, ज्याला वाचवलं जातंय, तो इथं महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त बरीच कामं करत, म्हणजे त्याला जे पद आहे ते तर आहेच, पण अतिरिक्त पण त्याला बरीच कामं दिली गेली। तो इथं असताना, इथला पगार घेत असताना 75% प्रेझेंटी त्या कॉलेजमध्ये कशी लावली। त्यामुळे आज सकाळी जेव्हा आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, तो विषय होता खोटा दाखला नाही तर खोटा डिग्री। तर मग ह्याला खोटी डिग्री दिली का महानगरपालिकेला गंडवलं का कॉलेजला गंडवलं? एक तर या अधिकाऱ्याला या महानगरपालिकेमध्ये राहण्याचा कुठेही अधिकार नाही। 3 दिवसापूर्वी